गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राजाधिराज माझे बसले पालखीत, राजाधिराज माझे बसले पालखीत, राजाधिराज माझे बसले पालखीत। बसले डौलान
स्वामी सिंहासनी शोभता माऊली मनात ठेवता स्वामी सिंहासनी शोभता माऊली मनात ठेवता शिरी मुकुट डोलतो तैसा मयूर नाचतो शिरी मुकुट डोलतो तैसा मयूर नाचतो स्नान घालाय स्वामींना स्नान घालाय स्वामींना माऊली आले आनंदानं राजाधिराजोगीराज माझे बसले पालखीत राजाधिराजोगीराज माझे बसले पालखीत राजाधिराजोगीराज माझे बसले पालखीत गुरुमाऊलीचे हित गुज एक ज्ञान तेज प्रखर स्वामी सेवेची ही आस लागली भक्तांच्या मनास स्वामी सेवेची ही आस लागली भक्तांच्या मनास स्वामी माऊलीचे वरदान मोरेदादा जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज दिनांक 21 मे 2022 वार शनिवार रोजी आपण ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी हा सत्संग सोहळा संपन्न होत आहे। श्री स्वामी समर्थ। आज या ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानासाठी या ठिकाणी
गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये हा सक्षमीकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आलेल्या सर्व सेवेकरांना विनंती आहे त्यांनी कृपया आपण जागेवरती बसून घ्यायचं आहे। अवघ्या काही क्षणात या ठिकाणी या बालसंस्कार विभागाच्या माध्यमातून ढोलचं प्रशिक्षण आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला दाखवलं जात आहे। सगळ्यांनी आपण जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे। सगळ्यांनी दोन्ही हात वर करून आपण टाळ्या वाजवायच्या आहेत। जोपर्यंत आपल्याला आवाज आपल्या कानावर येत राहील तोपर्यंत आपल्या टाळ्यांचा आवाज हा त्यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे। या ठिकाणी कार्यक्रमाच्या पुढे जात असताना आपण सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाची सुरुवात या ठिकाणी दीप प्रज्वलनाने करणार आहोत। मी आदरणीय भाऊ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या ठिकाणी या उपक्रमाला प्रारंभ करावा व सद्गुरू मोरेदादांनी आपणा सर्वांना या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून जो आदर्श दिला आहे तो जनसामान्यांपर्यंत या माध्यमातून पोहोचावा। या ठिकाणी मराठवाड्याच्या वतीने आदरणीय भाऊंचं स्वागत या ठिकाणी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब करतील। मी त्यांना विनंती करतो की मराठवाड्याच्या वतीने या ठिकाणी आपण भाऊंचं स्वागत आणि सत्कार या माध्यमातून करायचा आहे। या ठिकाणी उपस्थित वडगाव कोल्हाटीचे सरपंच श्री सचिन गरड यांना विनंती आहे की त्यांनी या निमित्ताने आपण आदरणीय भाऊंचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे। माननीय सचिनजी गरड साहेब। या ठिकाणी या काळामध्ये आज स्वसंरक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या सेवा मार्गाच्या माध्यमातून वेळोवेळी 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य करत असताना स्वसंरक्षणाचे धडे या ठिकाणी दिले जातात आणि त्याचाच एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी
या विभागाच्या माध्यमातून आपणासमोर सादर करत आहोत. झाशीची राणी हा एक उपक्रम या ठिकाणी आपणा सर्वांच्या समोर मांडला जात आहे. झाशीची राणी आज आपल्या समोर त्याच्या युद्धाची प्रतिजी आपण सर्वांना नक्की येणार आहे. सेल्फ डिफेन्स व संरक्षण कशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी केलं होतं. तर रिजवाना पटेल यांनी आपल्या मुवमेंट स्टार्ट कराव्यात. एकदा जोरदार टाळ्या झाशीच्या राणीसाठी. सुंदर अशा मोमेंट्स. खूब लड़ी वो तो झांसी वाली रानी थी. क्या खूब लड़ी वो मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी. चित्तथरारक असं प्रात्यक्षिक रिजवाना पटेल आपल्या समोर सादर करीत आहे. आत्मसंरक्षण करणे आजच्या काळाची नितांत गरज. महिला मुलींवर होणाऱ्या वेळी अवेळी होणाऱ्या प्रसंगधानावर मात मिळवण्यासाठी प्रत्येक महिला व मुलीला आज स्वतःचे रक्षण करता येणं आजच्या काळाची नितांत गरज आहे. त्याच गरजेच्या पोटी आज आपण सेल्फ डिफेन्सच्या विविध टेक्निक्स आणि मुवमेंट्स बघणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने खरंच सद्गुरू मोरेदादांचं कार्य काय होतं आणि सद्गुरू मोरेदादा हे कोण होते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आदरणीय भाऊंच्या हितगुजानंतर आपल्याला अवघ्या काही क्षणात सद्गुरू मोरेदादा त्यांची कार्यप्रणाली आणि त्यांच्या बाबतीत जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आदरणीय भाऊंच्या हितगुजानंतर त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मी सर्व सेवेकरांच्या वतीने आदरणीय भाऊंच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी मार्गदर्शन करून सर्व सेवेकरांना उपकृत करावं. आदरणीय नितीन भाऊ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनिती सद्गुरू परमपूज्य मोरेदादा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश प्रमुख प्रातस्मरणीय वंदनीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. उपस्थित सर्व मोठ्या संख्येत मराठवाड्यातील सर्वच सेवेकरी बंधू भगिनींनो, आजचा हा विशेष दिन सर्वच सेवेकरांसाठी. कारण आज 21 मे 2022 म्हणजेच सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचं हे जन्मशताब्दी वर्षाचा हा फार महत्वाचा दिन. या दिनाच्या निमित्तानं आज या संभाजीनगरामध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातनं
सर्व सेवेकरी मोठ्या संख्येत येथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर विविध सेवा केंद्रांचे सर्व केंद्र प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, विभाग प्रतिनिधी व मंचावरील उपस्थितीतील सर्वच सन्माननीय प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या या 100व्या जयंती निमित्तानं 100वा ग्राम व नागरी सक्षमीकरण अभियानाचा उपक्रम या अंतर्गत खऱ्या अर्थानं श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग नेमका कसा कार्य करतो याची संपूर्ण माहिती डेमॉन्स्ट्रेशन स्टॉल्स च्या माध्यमातून इथे प्रात्यक्षिक रूपात आपल्याला यातनं पाहायला मिळालं. आज त्या ग्राम अभियानाची अतिशय उत्कृष्टरित्या असलेली पालखी आपण पाहिली. या पालखीद्वारा खूप चांगला संदेश समाजात, परिसरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक आदर्श आपण आजच्या या उपक्रमातून दाखवला. आपण सेवेकरी खऱ्या अर्थानं खूपच भाग्यवान आहोत की हे ग्राम आणि नागरी विकास अभियानाचं कार्य, हे कार्य खऱ्या अर्थानं संततुल्य कार्य, या महाराष्ट्र भूमी, त्यातल्या त्यात मराठवाडा भूमी, संतांची भूमी म्हटलं जातं. या संतांनी आयुष्यभर अशाच पद्धतीत लोकांना प्रबोधन करणं, दुःखमुक्त करणं, मार्गदर्शन करणं, म्हणजेच आजच्या काळात आपण जे ग्राम अभियान करतोय, हे अभियान संतांनी सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करून ते केलेलं होतं. आणि ते संततुल्य कार्य करण्याची संधी, प्रत्येक सेवेकऱ्यांना करण्याची संधी या कार्यातनं, परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनातनं आपणा सर्वांना ती करण्याची मिळते. म्हणून यासाठी या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं प्रत्येक सेवा केंद्र, प्रत्येक सेवेकरी यांनी अशा पद्धतीत संकल्प आपण करणार आहोत इथून पुढे की हे स्वामी कार्य प्रत्येक तळागाळात, प्रत्येक मनामनापर्यंत पोहोचवण्याचा आपण संकल्प आजच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं करणार आहोत. आपण सर्व सेवेकरांना या सेवा मार्गाचे संस्थापक सद्गुरू परमपूज्य मोरेदादा त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या कार्याला वाहून घेतलेलं होतं. शेवटपर्यंत स्वामी सेवा, दुःखी पीडितांचे प्रश्न सोडवणे या कार्याचा खऱ्या अर्थानं पाया रोवणारे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांना पुनश्च एकदा त्यांच्या कार्याचं स्मरण, कारण गेल्या आठवड्यात पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण स्मरण केलेलंच होतं 13 तारखेला. आज 21 मेच्या निमित्तानं पुनश्च एकदा या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करून, पुनश्च एकदा त्यांचे विचार आत्मसात करून आपण सर्व सेवेकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात या कार्यात सहभागी होणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्यांना म्हटलं जातं, ज्या या विश्वाचे चालक, पालक, मालक, या कलियुगाचे प्रमुख देवता श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींचं या कलियुगातलं कार्य, त्याआधी त्यांचे आविष्कार, मग त्यात मूळ दत्त महाराज त्रेतायुगात, कृतयुगात दत्त महाराजांच्या आविष्काराचं प्रकटीकरण, त्यानंतर त्रेतायुगात प्रभू रामचंद्र स्वरूपात, द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण स्वरूपात, आणि या कलियुगात
श्री स्वामी समर्थ स्वरूपात हे स्वामींचं कार्य आपणा सर्वांना समजून सांगितलं जातं की हे गुरुतत्व, गुरु परंपरा या सेवा कार्याचं प्रत्यक्ष स्थापनाच परब्रह्मांनी ही या कलियुगात आगळ्या वेगळ्या पद्धतीत केलेली आहे. सर्वसामान्य लोकांना हे अध्यात्म सहज सोप्या पद्धतीत समजावं म्हणून हा परब्रह्म स्वामी महाराज काळानुरूप अवतार धारण करतात आणि काळानुरूप अध्यात्म बदलवून समजून सांगत असतात. हे अध्यात्म काळानुरूप समजून घेणं किंवा काळानुरूप बदल करणं ह्या प्रत्येक आविष्काराचं वैशिष्ट्य आपल्याला समजून घेता येईल. मुळात मूळ अवताराचं प्रकटीकरण कृतयुगात, याचा जर बारकावानं आपण अभ्यास केला, आपण गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचतो, त्यामध्ये दत्त महाराजांचं प्रकटीकरण वाचतो की जीवसृष्टीची जेव्हा निर्मिती झाली या भूतलावर, त्यात ब्रह्मदेवानं तपश्चर्या करून या सृष्टीची संकल्पना तयार केली. ते स्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि तिथे सप्त ऋषींचा जन्म झाला. ते सप्त ऋषींपैकी अत्रि ऋषी, त्यातील ज्येष्ठ, यांचा आश्रम त्र्यंबकेश्वरालाच होता. यथावकाश कर्दम ऋषींची कन्या माता अनुसूया यांच्यासोबत अत्रि ऋषींचा विवाह झाल्यानंतर माता अनुसूयेनं प्रदीर्घ असं तप केलं होतं. ते तप एवढं जबरदस्त होतं की पंचमहाभूत सुद्धा त्यांच्या नियंत्रणात होती. एकदा एक असाच प्रसंग घडला की मांडव्य ऋषी एकदा तप करत होते. हे मांडव्य ऋषी तप करत असताना एकदा एक स्त्रीचा त्यांना तप करत असताना धक्का लागला. तात्काळ त्यांनी त्या स्त्रीला शाप दिला की उद्याच्या सूर्योदयानंतर तात्काळ तुझ्या पतीचा मृत्यू होईल. आणि ती स्त्री तात्काळ माता अनुसूयांकडे येऊन शरण आली. तेव्हा माता अनुसूयांचं तपसामर्थ्य एवढं मोठं होतं की त्या माता अनुसूयांनी सूर्योदय होण्यापासून पृथ्वीची गतीला थांबवलं. एवढी अद्भुत शक्ती त्या माता अनुसूयेत होती. तेव्हा त्रैलोक्यामध्ये त्राही त्राही सर्व देव, इंद्रादी सर्वच घाबरू लागले. माता अनुसूयांना शरण आले. त्यावेळी त्यांनी मांडव्य ऋषींना त्यांचा तो शाप मागे घेण्यास त्या सर्व देवतांनी भाग पाडलं. आणि माता अनुसूयांनी पुनश्च एकदा त्या पृथ्वीचं चलनवलन व्यवस्थितरित्या ते पुढे होऊ दिलं. हे झाल्यानंतर सर्वच देव विचारात पडले की या मातेकडे अद्भुत असं सामर्थ्य आहे. त्या मातेने सामर्थ्यावर देवांचे पद सुद्धा ती इतरांना देऊ शकेल, सामान्य लोकांना ती देऊ शकेल. इंद्रपद सुद्धा सहज ही माता केवळ आशीर्वादाने इतरांना देऊ शकेल. मग या मातेचं तपभंग झाला पाहिजे, व्रतभंग झाला पाहिजे म्हणून इंद्र विचार करू लागला. आणि इंद्राने तात्काळ त्रिदेवांना गाठलं. त्या त्रिदेवांना विनंती केली, ब्रह्मा विष्णू महेश. परंतु या देवतांना पुढील आविष्काराचं नियोजन माहिती असल्यामुळे त्यांनी होकार दिला. आणि ते परीक्षा घेण्यासाठी माता अनुसूयांसमोर जेव्हा उभे राहिले तेव्हा त्या मातेच्या दृष्टिक्षेपातच या तिन्ही देवतांची बाळकं झाली. ते म्हणजे दत्त महाराज. ही कथा आपण गुरुचरित्रात ऐकतो. आणि तेथून दत्त महाराजांचं या भूतलावरचं कार्य ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपाचं आपण सर्वजण जाणतो. मग त्रेतायुगात प्रभू रामचंद्र, द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आणि पुढे या कलियुगात
श्री स्वामी समर्थ स्वरूपात इसवी सन 1149 मध्ये स्वामी महाराज छेलीखेडे ग्रामी प्रकटले आणि 8 वर्षाच्या बालकाच्या स्वरूपात त्यांनी कार्य सुरू केलं. कुरुक्षेत्र, पूर्व उत्तर भारत येथे स्वामींचं कार्य 1149 पासून सुरू झालं. दुःखी पीडित मुमुक्षितांचे प्रश्न सोडवणे, त्यांना सन्मार्गाला लावणे, मार्गदर्शन करणे, अनेक शिष्यांना घडवणे, त्या शिष्यांकळवी लोकांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य करून घेणं, अशा पद्धतीत स्वामींचं कार्य 1149 ते 1378 तब्बल 229 वर्ष सुरू झालं. त्यात केवळ संपूर्ण भारतच नव्हे तर भारताच्या शेजारील चीन, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया आदी राष्ट्रांमध्ये सुद्धा स्वामींनी त्या काळात कार्य केलं होतं, पदभ्रमंती केली होती. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर काळानुरूप पुन्हा नव्या पद्धतीत अध्यात्म समजून सांगत असताना पुढील आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ 1378 ते 1528 तब्बल 150 वर्षाचा तो आविष्कार. या आविष्कारातही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी पुनश्च एकदा भारत भ्रमण आणि त्या काळात असलेलं संन्यासी संप्रदायाचं स्तोम फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. सर्वसामान्य प्रापंचिक लोकांना अध्यात्म समजत नव्हतं किंवा त्यांच्यापर्यंत हे लोक पोहोचत नव्हते. त्यांच्यापर्यंत अध्यात्म पोहोचवण्याचं कार्य या श्रीपाद श्रीवल्लभ आविष्कारात आगळ्या वेगळ्या पद्धतीत स्वामींनी ते केलं. या आविष्कारामध्ये सुद्धा स्वामींनी आगळं वेगळं कार्य करत असताना कुरोपूर सारखं तीर्थक्षेत्र घडवलं, पिठापूरला त्यांचं प्रकटस्थान, आणि पुढच्या आठवड्यात आपल्याला पुढच्या आठवड्यातल्या 8 तारखेला आपल्याला श्रीपाद चरित्राचं पारायणासाठी सर्वांना पिठापूरला सुद्धा जायचंय, जिथे गोदावरी माता 7 तोंडानं राजमहेंद्रीजवळ समुद्राला जाऊन मिळते. अशा ठिकाणी जवळच स्वामींचं या श्रीपाद श्रीवल्लभ आविष्काराचं प्रकटीकरण स्थान जे गुरुमाऊलींनी तेथे सेवेसाठी दत्तधामाची तिथे निर्मिती केलेली आहे. तर अशा पद्धतीचं स्वामींचं ते महत्वाचं आविष्कार कार्य काळानुरूप पुनश्च एकदा अध्यात्म सहज सोप्या पद्धतीत समजून सांगण्याचं कार्य. पुढील आविष्कार नृसिंह सरस्वती महाराष्ट्रातील कारंजा येथे प्रकट झाले. या कारंजा येथील आविष्कारात स्वामींनी आगळ्या वेगळ्या पद्धतीचं कार्य, सर्व वेदांचा अभ्यास धारण केलेलं ते स्वरूप नृसिंह सरस्वती स्वामींचं पुनश्च एकदा भारत भ्रमंती, पुनश्च एकदा वेगवेगळ्या शिष्यांकडवी अभियान करून त्यांना पुनश्च एकदा सहज सोप्या पद्धतीत अध्यात्म काळानुरूप बदलून सोप्या पद्धतीत समजून सांगितलं. या नृसिंह सरस्वती आविष्कारात 1528 ते 1678 आपण गुरुचरित्रामध्ये या आविष्काराचं सर्व वर्णन वाचतोच. अध्याय क्रमांक 11 पासून ते अध्याय क्रमांक 53 पर्यंत हे स्वामींचं या आविष्काराचं कार्य वाचतो. त्यानंतर स्वामींचा पुढील आविष्कार पुन्हा मूळ स्वरूपात शैल्यगमन करत स्वामी महाराज या नृसिंह सरस्वती आविष्कारात श्रीशैल्यम येथे गुप्त झाले आणि प्रकट झाले ते कर्दळीवर. बंगालचा पश्चिम बंगाल ज्यामध्ये जिथे गंगा सागराला मिळते अशा स्थानी सुंदरबन म्हणजे त्या काळातलं कर्दळीवन, तेथे स्वामी महाराज पुन्हा मूळ स्वरूपात प्रकट झाले. पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ स्वरूपात स्वामींनी प्रकट होऊन पुनश्च एकदा पूर्ण बंगाल प्रदेश, कलकत्ता शहर असेल, स्वामी चरित्रात आपण ते वाचतोच 2ऱ्या अध्यायात, ज्यामध्ये स्वामींचं ते वास्तव्य, ते भ्रमण, हरिद्वार, पूर्ण उत्तर भारत, त्यानंतर दक्षिण भारताकडे स्वामी महाराज वळले. 1678 ते 1878 हा प्रदीर्घ कालावधी मूळ आविष्कारांचा पुन्हा एकदा स्वामींचा पूर्ण भारतभर फिरण्याचा. या आविष्कारात सुद्धा स्वामींनी वेगवेगळ्या शिष्यांना घडवलं, वेगवेगळ्या शिष्यांना वेगवेगळ्या देशांना पाठवलं.
1856च्या आसपास महाराज सोलापूर येथे महाराष्ट्रात प्रवेश केला. महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर स्वामींनी खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीत हे स्वामींचं कार्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या प्रज्ञापुरी गावात होतं. प्रज्ञापूर म्हणजे अंधकाराचं नगर, ज्याला प्रकाशमय केलं ते स्वामींनी. त्याचं नामकरण स्वामींनी अक्कलकोट असं ठेवलं. अक्कलकोट म्हणजे अकलेच्या कोटातील ईश्वर जागृत करणं असं सांकेतिक नाव त्या भूमीला स्वामींनी दिलं, ज्याचा संदर्भ आपल्याला गीतेच्या 15व्या अध्यायात आढळतो. भगवान श्रीकृष्णांनी मनुष्याचं वर्णन उलट्या वृक्षासारखं केलेलं आहे. गीतेच्या 15व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकात ऊर्ध्वमूलम अधशाखा, की मनुष्य हा उलट्या वृक्षाप्रमाणे आहे, ज्याच्या शाखा या खालच्या बाजूला आहे आणि मूळ वरच्या बाजूला आहे. शाखा म्हणजे हातपाय हे खालच्या दिशेला आणि मूळ म्हणजे मेंदू हा वरच्या बाजूला. अशा पद्धतीत अक्कलकोट म्हणजे या मेंदूच्या म्हणजेच अकलेच्या कोटातील ईश्वर जागृत करणं म्हणजे अक्कलकोट असं सांकेतिक नाव स्वामींनी या काळात त्या नगरीला दिलं. आणि या कालखंडात अनेक शिष्यांना अभियानासाठी वेगवेगळ्या दिशांना पाठवलं. व त्यात शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, जंगली महाराज पुण्याचे, शंकर महाराज, हुमनाबादचे माणिक प्रभू, कर्नाटकचे जमादार मुसलमान शेख मोहम्मद महाराज असतील, असे असंख्य शिष्य स्वामींचे या कालखंडात स्वामींना भेटले. आणि स्वामींनी त्यांना तिथेच न ठेवता वेगवेगळ्या दिशांना पाठवलं. मुंबईहून आलेले हरिभाऊ तावडे म्हणजेच स्वामी चरित्रातील स्वामीसूत यांना सुद्धा आज्ञा केली. मुंबई कोकण परिसरात त्यांनी अभियानांना सुरुवात केली. म्हणजे या सगळ्या शिष्यांनी त्या काळात लोकांना प्रबोधन करण्याचं काम स्वामींच्या आज्ञेनं त्या काळातलं ते ग्राम अभियानच होत. आणि या सर्व मोठमोठ्या शिष्यांकडनं स्वामींनी त्या काळात हे त्या काळातलं ग्राम अभियान करून घेतलं. त्यानंतर पुढील सूत्र सद्गुरू परमपूज्य मोरे दादांकडे ती सोपवली. सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांकडे ती सगळी सूत्र सोपवली. आणि सद्गुरू पिठले महाराजांना कृष्णा पंचगंगेच्या संगमावर श्री नृसिंहवाडी येथे सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांना स्वतः स्वामी महाराजांनी अनुग्रह दिला आणि सांगितलं की या कलियुगामध्ये, या विज्ञान युगाला सहज सोपा समजेल, प्रापंचिक लोकांना सहज सोपं अध्यात्म समजेल अशा सेवा मार्गाची निर्मिती करा असा आदेश सद्गुरू पिठले महाराजांना दिला. आणि त्यांना नाशिक क्षेत्री पाठवलं. सद्गुरू पिठले महाराज नाशिक क्षेत्री आले. त्र्यंबकेश्वरला 36 वर्ष त्यांनी त्र्यंबकेश्वर महाराज, त्रिसंदेश्वर गायत्री मात्यांच्या स्थानी प्रदीर्घ तपश्चर्या आणि या कार्याची आखणी त्यांनी करून ठेवली. ती आखणी केलेला हा मार्ग प्रत्यक्षात उतरवण्याकरता त्यांना एक विशेष शिष्याची आवश्यकता होती. आणि स्वामींनी आधीच त्यांना संकेत सुद्धा देऊन ठेवलेला होता. इकडे नाशिक जवळच दिंडोरी येथे 21 मे 1922 सद्गुरू परमपूज्य मोरे दादांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. वयवर्ष 5 असतानाच पितृछत्र हरपलं. अनेक संकट त्यांच्या परिवारावर तेव्हा आली. कुठल्याही संकटांना न डगमगता त्यांच्या मातोश्रींनी त्या परिस्थितीचा प्रतिकार करत सद्गुरू परमपूज्य मोरे दादांना वाढवलं. घराच्या बाजूलाच असलेलं प्रभू रामचंद्राचं मंदिर गावातल्या घरात, तेथे असणारे रामदासी गुरुजी, त्यामुळे बालवयातच प्रभू रामचंद्राच्या भक्तीत तल्लीन असणारे सद्गुरू परमपूज्य मोरे दादा, त्यासोबत
कुलस्वामिनी तुळजाभवानीचं अधिष्ठान वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकार त्यांची सेवा करणारे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा जेव्हा युवा अवस्थेत आले त्यावेळी त्यांना एक दिवस प्रत्यक्ष तुळजाभवानी मातेनं दृष्टांत दिला आणि सांगितलं की नाशिक क्षेत्री तुमची सद्गुरू वाट पाहत आहे, लवकरात लवकर त्यांची भेट घ्या, तुमच्या हातून फार आगळं वेगळं कार्य करून घ्यायचंय. अशा पद्धतीत खुद्द तुळजाभवानी मातेनं त्यांना दृष्टांत दिला आणि लागलीच गुरूंच्या शोधार्थ ते नाशिकला आले आणि एक दिवस सद्गुरू परमपूज्य सद्गुरू पिठले महाराजांची भेट त्यांची नाशिक क्षेत्री झाली. पहिल्या भेटीतच सद्गुरू परमपूज्य मोरेदादा त्या सद्गुरूंना पाहून प्रचंड भारावून गेले. कारण पूर्ण स्वामीमय झालेले सद्गुरू पिठले महाराज त्यांनी पाहिलं त्यांचं आचरण की प्रत्येक गोष्ट स्वामींना समर्पित करूनच पिठले महाराज ग्रहण करत. अक्षरशः त्यांच्या समोर जेव्हा चहा ठेवला, पाणी ठेवलं, त्या चहाचा आणि पाण्याचा सुद्धा स्वामींच्या फोटोला नैवेद्य दाखवूनच मग त्यांनी तो ग्रहण केला. हे पाहून प्रचंड भारावून गेलेले सद्गुरू मोरेदादा त्यांच्या चरणाशी शरण आले आणि त्यावेळी पिठले महाराजांनी सांगितलं की मी आपलीच वाट पाहत होतो, आपल्याकडे फार मोठं कार्य करून घ्यायचंय, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या सेवेऐवजी स्वामी महाराजांची सेवा तुम्हाला आता इथून पुढे करावी लागणार आहे. त्यावेळी मनात साशंकित सद्गुरू परमपूज्य मोरेदादा ते झाले की एवढ्या लहान वयापासून करत आलेलो प्रभू रामचंद्राची भक्ती आता सोडून द्यायची की काय, नेमकं काय करायचं. अशा पद्धतीत मनात विचारांचं काहून उठलं. घरी आल्यानंतर सतत तेच विचार. रात्री लवकर झोप लागेना त्यांना आणि झोप लागल्यानंतर पुनश्च एकदा भगवतीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि तो दृष्टांत मध्ये खुद्द भवानीने म्हणजेच जगदंबेनं सांगितलं की काळजी करू नका, प्रभू रामचंद्र या कलियुगामध्ये स्वामी स्वरूपातच आहे आणि त्यांच्या समोर पुनश्च एकदा ती मालिका म्हणजेच प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण स्वरूपात स्वामी महाराज त्यांना ते दिसू लागले. भगवतीने ते दाखवलं की हे सगळं स्वरूप एकच आहे. अशा पद्धतीत त्यांना भगवतीने तो दृष्टांत दिला, मार्गदर्शन केलं आणि दुसऱ्या दिवशी लागलीच मातोश्रींना घेऊन ते पिठले महाराजांच्या चरणावर पुनश्च एकदा लीन झाले आणि पिठले महाराजांनी त्यांना पुढे प्रशिक्षण मार्गदर्शन केलं आणि या कार्याचा संकेत दिला, मार्गदर्शन आणि या कार्याची सुरुवात लागलीच झाली. ते वर्ष होतं 1948 साल. 1948 सालपासून या कार्याला सुरुवात झाली. तेव्हा प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असतानाही सद्गुरू परमपूज्य मोरेदादा गावोगावी जात दुखी पीडित लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी तेव्हा सुरुवात केली. गावोगावी जाऊन पायपीट करत मिळेल ते साधनं वापरून सद्गुरू परमपूज्य मोरेदादा प्रश्नोत्तरे मार्गदर्शन, बालसंस्कार आणि यज्ञ यागादी प्रशिक्षण अशी त्रिस्तरीय वाटचाल सेवा मार्गाची त्यांनी स्वतः एकट्यानं त्याची सुरुवात केली. प्रचंड प्रवास करत गावोगावी संपूर्ण महाराष्ट्रभर सद्गुरू मोरेदादा फिरत होते. हजारो दुखी पीडितांचे प्रश्न ते सोडवत होते. या कार्याची रचना, या कार्याची पद्धती सेवेकरांना सांगून सेवेकरी ते घडवत होते.
सेवेकरी असे घडवत होते की समर्थांचा सेवेकरी अगदी समर्थच अशा पद्धतीत ते सेवेकरी घडवत आणि त्या सेवेकऱ्यांकडनं सुद्धा सद्गुरू परमपूज्य मोरेदादा या कार्याचा प्रचार प्रसार कार्य करून घेत होते. यासाठी सद्गुरू पिठले महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ही संकल्पना तयार करण्यात आली. त्यासाठी सेवा मार्गाच्या आरत्या याची रचना दस्तूर खुद्द स्वतः पिठले महाराजांनी या मार्गातल्या सगळ्या आरत्या स्वतः लिहून काढलेल्या आहेत, स्वतः तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर या कार्याची आरत्यांची पद्धत, सेवा केंद्राची पद्धत ही सद्गुरू मोरेदादा आणि पिठले महाराजांनी तयार करून ती प्रत्यक्षात दिंडोरी येथून ती तयार करण्यात आली. 1975 साली पहिलं केंद्र दिंडोरीला स्थापन झालं. केवळ एका ठिकाणीच सेवा केंद्र स्थापित न करता प्रत्येक गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीत सेवा केंद्रांची निर्मिती सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी त्या काळात करायला सुरुवात केली. मुळात सेवा केंद्र म्हणजे काय, सेवेकऱ्यांनी समजून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि सेवेकरी म्हणजे काय हे सुद्धा समजून घेणं आजच्या काळात सुद्धा फार गरजेचं आहे. सेवा केंद्र म्हणजे असं स्थान की ज्याचा अर्थ कुठल्याही प्रकारे देऊळ, मठ, मंदिर असा होत नाही. ते असं स्वामींचं स्थान जेथे सेवेकरी एकत्रित येऊन स्वामींची सेवा करतातच, परंतु त्याबरोबर सेवा कार्याचं वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांपर्यंत स्वामी मार्ग पोहोचवणे, वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ, संशोधन, प्रशिक्षण असं स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र. ही मूळ संकल्पना सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी राबवण्यास प्रारंभ केला. आता सेवेकरी म्हणजे नेमकं कोणाला म्हणायचं? सेवेकरी म्हणजे केवळ स्वामींची सेवा करणारे म्हणजे सेवेकरी होत नाही. सेवेकरी म्हणजे स्वामींची सेवाही करतात, त्याचबरोबर सेवा मार्गाचा प्रचार प्रसार किंवा सेवा मार्गातील विविध विभागांमध्ये सक्रिय कार्यरत होऊन कार्य करतात, ते म्हणजे सेवेकरी. केवळ सेवेने किंवा केवळ वैयक्तिक सेवेने सेवेकरी होत नाही. त्यासाठी या कार्यात योगदान देणं सुद्धा तितकंच महत्वाचं. तेव्हा सेवेकरी पद आपलं पूर्ण होत असतं. म्हणून सेवेकऱ्यांनी आजही या मूळ संकल्पना सेवा मार्गाच्या स्थापनेच्या वेळेस ज्या केलेल्या होत्या त्या पुनश्च एकदा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ही सगळी जी सेवा केंद्र सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी जी निर्मिलेली होती याचा मूळ उद्देश आजही आपण समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण केवळ केंद्रात अटकून राहतो. केवळ केंद्रातील त्रिकाळ आरत्या आणि केंद्रातील उत्सव एवढ्या पुरतं आपण बऱ्याच वेळा मर्यादित राहतो. एवढ्या पुरतं मर्यादित न राहता या केंद्राचा खरा उद्देश हा आपण पूर्ण करणं प्रत्येक सेवेकऱ्याचं कर्तव्य आहे. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला सांगतात 20% अध्यात्म आणि 80% समाज कार्य. मग केंद्रातील जे आपण उपक्रम करतो, आरती, उत्सव, वैयक्तिक उपासना, सेवा, हे म्हणजे 20% अध्यात्म आणि 80% समाज कार्य. म्हणजे या सर्व आध्यात्मिक सेवा उपक्रम, सेवा केंद्रातील उत्सव झाल्यानंतर त्या केंद्राद्वारा सेवेकऱ्यांनी राबवायचे विविध उपक्रम, अभियान, प्रश्नोत्तर, मार्गदर्शन, बालसंस्कारापासून उर्वरित जेवढे उपक्रम आहेत ते उपक्रम राबवणं म्हणजे सेवा मार्गाचं 80% समाज कार्य. स्वामी सुद्धा तुम्हाला 100% आशीर्वाद तेव्हाच देतात जेव्हा तुम्ही 20% अध्यात्म आणि 80% समाज कार्य या पद्धतीत सेवा कार्य पूर्ण करतात. तेव्हा आपल्या परिवारावर 100% स्वामींची कृपा सुद्धा आपल्याला लाभत असते.
हे लक्षात घेणं सेवेकऱ्यांनी गरजेचं आहे. म्हणजे केवळ केंद्रात बसून आपल्याला सेवा करून चालणार नाही, बाहेर पडून इतर दुःखी पीडित लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवणे, हे समाज हे राष्ट्र घडवण्याकरता ग्राम आणि नागरी विकास अभियान राबवणं, ह्या अभियानातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होणं म्हणजेच सेवा मार्गाचं संपूर्ण कार्य. स्वामींचे 100% आशीर्वाद, सेवेकरी पद हे 100% पूर्णपणे आपण ते मिळवू शकतो. केंद्राचा अर्थ तेव्हाच 100% हा पूर्ण होत असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी या कार्याची निर्मिती पाया करत असताना या ज्या छोट्या छोट्या संकल्पना आहे, सेवा केंद्र, सेवेकरी, सेवा मार्गातील उपक्रम, हे आजही सेवेकऱ्यांनी व्यवस्थितरित्या वारंवार समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरू परमपूज्य मोरेदादांची पुण्यतिथी, जयंती, जन्मशताब्दी समजून घेत असताना पुन्हा एकदा या कार्याचा लेखाजोखा, या कार्याचं मूळ स्वरूप प्रत्येक सेवेकरांना समजून घ्यावं, याच करता आपण हा उपक्रम राबवत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी हे कार्य करत असताना अथक मेहनत घेतली, अविश्रांत मेहनत. यामध्ये प्रवास करत असताना ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता प्रसंगी मे महिन्यात सुद्धा वेगवेगळ्या ट्रकांवर बसून सुद्धा सद्गुरू मोरेदादांनी त्या काळात वेगवेगळ्या गावांना प्रश्नोत्तराला जात असताना साधनं जी मिळतील ती असा परखड खडतर असा प्रवास त्यांनी त्या काळात तो केला आणि तिथे जाऊन लोकांची ती प्रश्न सोडवली. अनेक वेळा आजारपण सुद्धा त्यांना आलं, परंतु त्या आजारपणाचा त्यांनी अशा पद्धतीत वापर केला की वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथ त्यांनी आजारपणात लिहून काढली. मग त्यात श्री स्वामी समर्थ आवृत्ती 1 ते 10 या ग्रंथांचं लिखाण स्वतः सद्गुरू मोरेदादांनी केलं. त्याचबरोबर सेवा मार्गाची महत्वाची ग्रंथ, त्यात हिंदू धर्म, क्षात्र धर्म, मराठी अस्मिता सारखी ग्रंथ स्वतः सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी त्या काळात ती लिहिली. त्याचबरोबर 1972 साली सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी दिलेली स्वामी चरित्राची कॉपी त्यांनी ती प्रकाशित करून सेवा मार्गाच्या प्रकाशन विभागाला त्या काळात प्रारंभ झाला. अनेक वेगवेगळ्या प्रकारचं विविध ग्रंथातील, धर्मग्रंथातील ज्ञान सोप्या पद्धतीत या ग्रंथांच्या माध्यमातून सेवेकऱ्यांपर्यंत ते पोहोचवलं. अनेक वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र, मग त्यात हस्तसामुद्रिक शास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, स्वरशास्त्र असेल, ही वेगवेगळी शास्त्र अतिशय सोप्या पद्धतीत सर्वसामान्य लोकांपर्यंत ती उपलब्ध करून देण्याचं कार्य सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी ते त्या कालखंडात प्रतिकूल परिस्थितीत केलं. काही प्रमाणात त्यांना रोषही पत्करावा लागत होता की त्या काळी घेतलेले अनेक क्रांतिकारी आध्यात्मिक निर्णय, मग त्यात माता भगिनींना अध्यात्माचं खुलं व्यासपीठ सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी सर्वात प्रथम इतिहासात करून दिलं. ते म्हणजे गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती सारखे ग्रंथ इतिहासात पहिल्यांदाच भगिनींना वाचनासाठी उपलब्ध करून दिले. आणि त्या काळात प्रचंड विरोध त्यांना झाला. अनेक मोर्चे त्यांच्यापर्यंत ते पोहोचले होते, तरी तो विरोध न डगमगता अनेक आरोप सुद्धा त्या काळात सुद्धा सद्गुरू परमपूज्य मोरेदादांवर करण्यात आले होते. कारण अद्भुत क्रांतिकारी कार्य हे सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी ते ऐतिहासिक करून ठेवलेलं होतं की भगिनींना यज्ञ यागाचा अधिकार, विधवा भगिनींना यज्ञ करण्याचा अधिकार सुद्धा सर्वात प्रथम दिला तो सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी. त्यामुळे समाजाचा कुठलाही विरोध न
बाळगता, त्याला न डगमगता आगळं वेगळं ऐतिहासिक आध्यात्मिक क्रांतिकारी कार्य सद्गुरू मोरेदादांनी हे करून ठेवलेलं होतं. म्हणून आज आपल्या सेवा मार्गामध्ये आज आपण पाहतोय की पुरुषांपेक्षा सर्वात जास्त आध्यात्मिक सेवा किंवा उपक्रम हे भगिनीच करत असतात. आणि सर्व सेवा उपक्रम पारायण यात सगळ्यात जास्त स्थान हे भगिनींचंच आहे. म्हणून याचं सगळं श्रेय सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनाच जातं की भगिनींना हे आगळं वेगळं अध्यात्माचं व्यासपीठ ओपन करून दिलं. सद्गुरू मोरेदादांनी शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य एवढ्या तळमळीनं सेवेकऱ्यांपर्यंत केलं. कधीही कुठल्याही क्षणी प्रश्नोत्तराची सेवा त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही. एक प्रसंग आपणा सर्वांना ठाऊक असेल. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या मातोश्री 1986 साली जानेवारी महिन्यात त्यांचं महानिर्वाण झालं. तो दिवस गुरुवारचा होता. सकाळी सकाळी त्यांचं महानिर्वाण झालेलं होतं. गुरुवारचा दिवस असताना मोठ्या संख्येत प्रश्नोत्तरासाठी वेगवेगळ्या गावातनं दूरवरनं अनेक लोक प्रश्नोत्तरासाठी तिथे येऊन बसलेली होती. आणि घरी हा प्रसंग घडला की स्वतःच्या मातोश्रीचं महानिर्वाण झालं. तरीही तेव्हा सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी दरबाराच्या बाहेर बसून आंब्याच्या झाडाखाली बसून आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवले, सेवा दिली आणि नंतर मग ते घरी गेले आणि पुढील अंत्यसंस्कार अंत्यविधी नंतर केले. म्हणजे या कठीण प्रसंगातही सद्गुरू मोरेदादांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम कधी थांबवलं नाही. कारण दूरवरनं आलेले ती लोक, त्यांचे ते प्रश्न त्याही काळात त्यांनी ते सोडवले. म्हणजे केवढं वाहून घेतलेलं हे स्वामींचं आगळं वेगळं सद्गुरू मोरेदादा स्वरूपी ते स्वरूप, ते अवतार कार्य. 1988 साली एप्रिल महिन्यामध्ये सद्गुरू मोरेदादांना जेव्हा हृदयविकाराचा त्रास होऊ लागला, त्यावेळी आम्ही सुद्धा लहान असताना त्या प्रसंगाचे साक्षीदार होतो. गुरुवारचाच दिवस होता. दरबारामध्ये प्रश्नोत्तरासाठी मोठ्या संख्येत लोक आलेली होती. पाय धुवून दरबाराच्या समोर पाय धुवून सद्गुरू मोरेदादा पुढे चालत होते. अचानक छातीत कळ येऊन सद्गुरू परमपूज्य मोरेदादा तिथे कोसळले. सेवेकरी तिथे धावून आले आणि इकडे परमपूज्य गुरुमाऊलींसह आम्ही सुद्धा तेव्हा तिथे धावून गेल्यानंतर तो प्रसंग पाहिला. त्या प्रसंगात कोसळले असताना सद्गुरू परमपूज्य मोरेदादा त्याही अवस्थेत परमपूज्य गुरुमाऊलींना त्यांनी सूचना केली आणि दरबारच्या चाव्या परमपूज्य गुरुमाऊलींकडे देत सांगितलं की आलेल्या सगळ्या लोकांची प्रश्न सोडून दे, त्यांना सेवा द्या. आणि इकडे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलकडे गेले. तिकडे त्यांचं महानिर्वाण झालं. परंतु त्यांनी केलेल्या सूचनेनुसार दरबारात जमलेल्या सर्वच लोकांची प्रश्नोत्तर करण्याचं कार्य गुरुमाऊलींनी इकडे दुपारपर्यंत पूर्ण करून ठेवलेलं होतं. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सद्गुरू परमपूज्य मोरेदादा करत होते आणि ते पुढे सेवेकरांकडनंही ते करून घेत होते. एवढं कार्याला वाहून घेतलेले सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, त्यांची आपल्याला आता जन्मशताब्दी साजरी करण्याचं, त्यांना एक आगळी वेगळी सुमनांजली साजरी करण्याचं संधी आपल्याला या निमित्तानं येत आहे. कारण आपण प्रत्येक इथे जमलेला सेवेकरी या कार्यात अशा पद्धतीत जोडलेलो आहोत की आपल्याला प्रत्येक सेवेकराला या कार्यात वेगवेगळ्या प्रकारे अनुभूती आलेली आहे. वेगवेगळ्या संकटात आपल्याला या स्वामी सेवेमुळं आपण त्यातनं बाहेर पडलेलो आहोत. म्हणून त्या अनुभूतीमुळे, त्या प्रचितीमुळेच आपण आज इथे मोठ्या संख्येत उपस्थित झालेलो आहोत. म्हणून सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे खूप मोठे ऋण प्रत्येक सेवेकऱ्यावर आहे
की हा अद्भुत असा सेवा मार्ग त्याची रचना ही करत असताना सहज सोपं अध्यात्म आपल्यापर्यंत त्यांनी ते पोहोचवलं. म्हणून आपल्याला या वर्षी एक अद्भुत अशी सुमनांजली मोठ्या प्रमाणात तळागाळापर्यंत स्वामी कार्य पोहोचवण्याची संधी निमित्त या वर्षाच्या निमित्तानं आहे. आणि आपण प्रत्येक सेवेकरी या सेवा मार्गाचे वेगवेगळे उपक्रम राबवून आपण हे कार्य त्यांच्या चरणी आपण ती सुमनांजली देणार आहोत. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या त्या कार्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांची उर्वरित सगळी स्वप्न पूर्ण करत असताना हे कार्याला एवढा मोठा वेग दिला की साधारण मनुष्य एवढ्या वेगात काम करूच शकत नाही. एवढं अद्वितीय कार्य पुढे गुरुमाऊलींनी या कार्याचं पुढे वाढवलं. एवढ्या मोठ्या वेगानं एवढे अथक परिश्रम घेऊन 18 तास आजही गुरुमाऊली आपणा सर्व सेवेकऱ्यांसाठी कार्य करत आहे. साधारण मनुष्य ते करूच शकत नाही याची प्रचिती प्रत्येक सेवेकऱ्याला आहे. कारण एवढं कार्य सुरुवातीच्या काळात परमपूज्य गुरुमाऊलींनी 1988 नंतर तर एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला होता. याचे साक्षीदार आपल्याकडे आजही खूप सारे ज्येष्ठ सेवेकरी आहेत की फक्त गुरुवारच्या दिवशी दिंडोरी दरबारला ते थांबत, तेथे प्रश्नोत्तर करत आणि उर्वरित शुक्रवारपासून बुधवारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावांना जाऊन मार्गदर्शन, प्रश्नोत्तर, प्रबोधन करण्याचं कार्य गुरुमाऊली करत. तब्बल महिन्यातले 26 दिवस परमपूज्य गुरुमाऊली प्रवास करत होते. फक्त 4 दिवस महिन्यातले चार गुरुवार दिंडोरी दरबारला थांबून गुरुमाऊली तेथे थांबून तेथे कार्य करत होते. एवढ्या अथक परिश्रम आणि मेहनतीमुळे सुरुवातीच्या काळात केवळ 155च असणारी सेवा केंद्र आज तब्बल 7 समुद्रा पल्ल्याड 7,500 सेवा केंद्र. हे परमपूज्य गुरुमाऊलींच्या त्या कार्याची पावती की 21 राज्य 21 देशात स्वामींचं कार्य पोहोचवणारे परमपूज्य गुरुमाऊली, सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचं असणारं आगळं वेगळं स्वप्न म्हणजे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरी हा प्रकल्प. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचं ते एक स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करत असताना परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येक सेवेकऱ्याच्या 1-1 रुपयातनं हे गुरुपीठ साकारलं. आपण यातील मोठ्या संख्येत सेवेकरी या गुरुपीठाच्या सुरुवातीच्या काळापासून साक्षीदार आहात की कशा पद्धतीत परमपूज्य गुरुमाऊलींनी हे 1-1 रुपया जमून हे गुरुपीठ उभं केलं. हे गुरुपीठ उभं करत असताना सोबतच या सेवा मार्गाचं अभियान सुद्धा राज्यभर देशभर चालत होतं. यासाठी गुरुमाऊलींनी सुरुवातीच्या काळात त्रिस्तरीय असणारी सेवा कार्याची वाटचाल 18 ग्राम आणि नागरी विकास अभियानाच्या स्वरूपात त्याची विभागणी केली, जेणेकरून अधिकाधिक हे कार्य प्रत्येकापर्यंत ते पोचलं जावं, प्रत्येकाला यात सक्रिय सहभाग होता यावं. याकरता 18 विभागांची रचना आणि 18च्या अंतर्गत 108 उपक्रम परमपूज्य गुरुमाऊलींनी या अभियानातनं त्याची सुरुवात केली. आणि त्यामुळेच आज 7 समुद्रा पल्ल्याड सुद्धा स्वामींचं कार्य जाऊन पोहोचलं. 18 अभियानांमध्ये प्रश्नोत्तर, मार्गदर्शन, बालसंस्कार, शिशु, युवा, त्याचबरोबर विवाह संस्कार असेल, यज्ञ यागादी विभाग असेल, आयुर्वेद, आरोग्य, कृषी असे 18 विभागांमुळे हे कार्य तळागाळात पोहोचवण्यासाठी, त्याचबरोबर आदर्श पिढी सुसंस्कारित घडवण्यासाठी, हे राष्ट्र याचा पाया घडण्यासाठी, या राष्ट्राची व्यवस्थितरित्या उभारणी करताच या सेवा मार्गाचं हे ग्राम आणि नागरी विकास अभियान हे मोठ्या पद्धतीत राबवलं जात आहे. सेवेकरी यात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी होत आहेत. एकेका विभागामध्ये, या अभियानाच्या एकेका विभागामध्ये तब्बल
10-10, 20-20 प्रकल्प आहे. त्यामुळे 18 विभागाचे 108 प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात. इथे एवढं मैदान असूनही आपल्याला हे सगळे उपक्रम, आपल्याला स्टॉल्स आपल्याला बघायला मिळतात. हे स्टॉल म्हणजे एक एक तो उपक्रम. आपल्याला हे 108चे 108 स्टॉल सुद्धा लावणं आपल्याला फार मुश्किल आहे. म्हणून आपण जेवढे शक्य आहे तेवढे स्टॉल इथे लावण्याचा प्रकल्प केलेला आहे, उपक्रम हा केलेला आहे. तर परमपूज्य गुरुमाऊलींनी हे कार्य या 18 अभियानातनं पुढे राबवत असताना या गुरुपीठाचा उद्देश की सेवेकरांना प्रशिक्षणाची भूमी मिळावी, त्यात संशोधन वेगवेगळ्या प्रकारचं व्हावं, वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र, वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ, त्याचबरोबर या सर्व उपक्रमांचं प्रशिक्षण आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सामुदायिक सेवा करता यावा, याच करता या गुरुपीठाचा हा उद्देश परमपूज्य गुरुमाऊलींनी मोठ्या प्रमाणात तिथे सेवेकरांकरवी तो राबवून घेतला आहे. आणि पुढे या प्रकल्पामध्ये, या उपक्रमामध्ये पुढे जात असताना आगामी काळात लवकरच साकारत असणारं सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल, जे इतकं भव्य दिव्य असणार आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये 1000 बेड असणार आहेत. तब्बल अद्ययावत अशी सर्व प्रकारची रुग्णचिकित्सा, वैद्यकीय सेवा जी कुठल्याही दवाखान्यांमध्ये नसणार आहे असं तंत्र त्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये 25 प्रकारचं ऑपरेशन थिएटर अद्ययावत सुसज्ज, ज्यामध्ये प्रत्येक गरजू गरीब सेवेकरांना प्रत्येकाला मोफत उपचार असणारं आगळं वेगळं ते हॉस्पिटल असणार आहे, जे सेवेकरांच्या 1-1 रुपयातनं ते तयार होत आहे. बालसंस्काराचे आपण उपक्रम पाहत आहोत. एवढा मोठ्या प्रमाणात परमपूज्य गुरुमाऊलींनी या बालसंस्कार विभागाचा एवढा मोठा विस्तार केलेला आहे की आपण ठिकठिकाणी जेव्हा प्रत्येक जिल्ह्यात जातोय, देशात, राज्यात, परदेशात गेल्यानंतरही ठिकठिकाणी आपल्याला बालसंस्काराची मुलं एवढं छान उपक्रम राबवताना, एवढे सुसंस्कारित पिढी आत्ताच आपल्याला ती दिसत आहेत. आपल्याला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण पाहिलं पथनाट्य असेल, त्याचबरोबर या युवकांनी, मुलांनी केलेलं आत्ता ढोल पथक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक आपण पाहिले. या प्रात्यक्षिकांमधनं आपल्याला या मुलांमध्ये भावी होणारे या देशाचे आदर्श नागरिक ही प्रतिमा आपल्याला सगळ्यांना ती दिसत होती की एवढं अद्भुत कार्य गुरुमाऊली हे समाज, हे राष्ट्र, ही पिढी घडवत असताना आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक इथे दिसत आहे की ही पिढी घडल्यानंतर हे राष्ट्र कसं दिसणार आहे आपल्याला. याचं एक ट्रेलरच आपल्याला यातनं हे आपल्याला आज पाहायला मिळालं. त्यामुळे ही केली जाणारी सगळं उपक्रम, त्यात बारकाव्यानं असणारे छोटे छोटे विभाग, गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, ही सुद्धा महत्त्वाचे विभाग परमपूज्य गुरुमाऊली मांडत असताना आपल्या पुढे की गुरुमाऊलींचा तो सूक्ष्म दृष्टिकोन, हे राष्ट्र, हे समाज, केवळ हे राष्ट्रच नाही, तो संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी पूज्य गुरुमाऊलींच्या कार्याची व्याप्ती समजून घेत असताना आपल्याला अनेक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. केवळ आध्यात्मिकच नव्हे, सामाजिक आणि मानव हिताच्या कल्याणासाठी जेवढे जास्त उपक्रम या कार्याचे आहेत, या उपक्रमांचा सुद्धा आपल्याला समाजामध्ये प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. केवळ आध्यात्मिक हे लेबल आपल्याला लावायचं नाही. म्हणून गुरुमाऊली आपल्याला वारंवार काही दिवसांपासून सांगतायत 20% अध्यात्म, 80% समाजकार्य. म्हणून या कार्यात असणारी उपक्रम, बालसंस्कारासह पुढील जे उपक्रम आहेत त्यात, मग यामध्ये या कार्यातनं राबवले जाणारे पर्यावरण प्रकृती अभियान असेल, दुर्ग संवर्धन अभियान असेल, त्याचबरोबर नदी स्वच्छता अभियान असेल, अनेक जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट येतात तेव्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनासाठी सुद्धा सेवेकरीच पुढे असतात. वेगवेगळ्या अनेक उपक्रमांसाठी त्याचबरोबर राष्ट्रावर आलेली उपक्रमांसाठी तर आपण अनेक वेळा उपासना, सेवा, त्याचबरोबर प्रत्यक्ष योगदान, आरोग्याची उपक्रम असतील, आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं असतील, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल,
आज कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कुठलीही संस्था, कुठलाही आधीच्या काळातील कुठलाही संत महंत हा शेतकऱ्यांसाठी कोणी काम केलेले आपल्याला इतिहासात सुद्धा आढळणार नाही. केवळ हा आपला एकमात्र सेवा मार्ग, ज्या मार्गाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला जातोय, हा सेवा मार्ग जो शेतकऱ्यांना धीर, धैर्य, दिलासा दिला जातोय, मार्गदर्शन केलं जातंय, असा आगळा वेगळा सेवा मार्ग जो शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन केलं जात आहेत. एकमात्र असे संत किंवा एकमात्र असे व्यक्ती ज्यांनी शेतकरी सत्संग मेळावे हजारोच्या संख्येत भरवले असे परमपूज्य गुरुमाऊली. याआधी कुठल्याही थोर व्यक्तिमत्व असतील, संत महंत किंवा इतरांनी शेतकऱ्यांसाठी मेळावे, सत्संग मेळावे कधीही इतिहासात घेतलेले नाही. ते घेणारे पहिलेच केवळ एकमात्र परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती ती समजून घेणे गरजेचं आहे. त्यांच्या हे सामाजिक कार्याचे पैलू समाजापर्यंत पसरवणं सुद्धा ते गरजेचं आहे. म्हणून यासाठी आपण ग्राम आणि नागरी सक्षमीकरण अभियान हे वारंवार का राबवत असतो? कारण सेवा मार्गाचा उद्देश केवळ आध्यात्मिक नसून या कार्यातनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, ते सर्वांना ते दिसले पाहिजे, हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. म्हणून आपण सेवेकरांनी आता आगामी काळ अनेक आव्हानांचा असणार आहे. गुरुमाऊलींनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे, अनेक आव्हानं येतील. त्या आव्हानांना न डगमगता आपल्याला हे स्वामी कार्य पुढे चालू ठेवायचं आहे, त्यात आपल्याला सक्रिय सहभागी व्हायचं आहे. म्हणून यासाठी आपल्याला अनेक संधी आजच्या काळात आहेत. कारण आज खऱ्या अर्थानं समाजाला, राष्ट्राला, संपूर्ण मानव जातीला या स्वामी मार्गाची नितांत आवश्यकता आहे. फार मोठ्या प्रमाणात या कार्याची आवश्यकता या संपूर्ण मानव जातीला आहे. 2 वर्षाच्या या कोविड कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात मानसिकदृष्ट्या आघात या मानव जातीवर झाले. अनेक उद्योग व्यवसाय जेव्हा ठप्प पडले, ते पूर्ववत होत असताना अनेक प्रकार आर्थिक संकटातनं, आर्थिक किंवा उद्योग व्यवसायांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचं संकटांचे सामने करायला लागत आहेत. लोक आजही त्यातनं पूर्णपणे बाहेर पडलेले नाही. मानसिकदृष्ट्या अजूनही लोक खचलेले आहेत. त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना धैर्य, दिलासा देण्याचं काम प्रत्येक स्वामी सेवेकरांचं आहे. म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात कार्य आता ते वाढवणं गरजेचं आहे. परंतु सेवा मार्गाचे सर्व पैलू, आध्यात्मिक आणि सामाजिक, हे सर्वच पैलू आपल्याला समाजापुढे, राष्ट्रापुढे, मानवापुढे, सगळ्याच मानवजातीपुढे मांडणं हे सेवेकरांचं कर्तव्य आहे. एकेरी आपला सेवा मार्ग 1-2 विभागात मांडून चालणार नाही, हे आपण आता लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला हे स्वामी कार्य, हे परमपूज्य गुरुमाऊलींचे उपक्रम लक्षात घेणं गरजेचं आहे. मानव जीवनात आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते, मार्गदर्शनाची आवश्यकता असते. या सद्गुरूंमध्ये खूप आगळीवेगळी किमया शक्ती असते. म्हणून आपल्याला या कार्यामध्ये कार्य करत असताना आपल्याला सद्गुरूंच्या इच्छेनुसार, मार्गदर्शनानुसार वाटचाल करणं गरजेचं आहे. त्यांनी घालून दिलेले सर्व उपक्रम, त्यांनी घालून दिलेले सगळे अभियानं आपण वेळोवेळी राबवणं गरजेचं आहे. आजच्या या महत्त्वाच्या शुभदिनी सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण सर्व सेवेकरी असा संकल्प करूया की सद्गुरू मोरेदादांना अभिप्रेत आणि परमपूज्य गुरुमाऊलींना अभिप्रेत असं ग्राम आणि नागरी विकास अभियानाचं कार्य प्रत्येक तळागाळात, प्रत्येक गावात, प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा आजच्या दिवशी आपण संकल्प करूया. तशी फार वेळ झालेली, रात्रीचे 9:30 वाजून गेलेले, आपण बराच वेळचे इथे बसलेले आहात. मी फार अधिक वेळ घेत नाही, परंतु अपेक्षा व्यक्त करतो की आपण सर्वजण तळमळीने, तन मन धनानं या स्वामी कार्यात सक्रिय सहभागी होऊन जास्तीत जास्त सेवा स्वामींच्या चरणी आपण रुजू कराल ही मी अपेक्षा करतो. मी झालेली सर्व सेवा
परमपूज्य गुरुमाऊली स्वामी महाराजांच्या चरणांशी समर्पित करतो. इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ.